भेटाया मावलीला जाते मायराला मैग जाते मायराला मैग जाते मायराला. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी समाजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पंढरपूर येथे आहोत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत की त्यांना एक साकडं घालायचं आहे. साकडं कोणतं घालायचं आहे की बळीराजा सुखी ठेव, आणि ही जनता जी आहे या जनतेला सुद्धा या ठिकाणी सुखी ठेव, अशा प्रकारचं या ठिकाणी आपण या साकडं घालण्यासाठी आज पंढरपूरला आलेलो आहोत. नुकतंच या ठिकाणी स्नान केलेलं आहे. गंगेचं नदी आपल्याला दिसते. लाखो भाविक भक्त येथे दाखल झालेले आहेत आणि आपण घेतोय आता थेट क्षणचित्र आढावा, जेणेकरून आज आपण बघतोय की धावपळीच्या युगामध्ये धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणाला वेळ नाही, परंतु धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राला मध्ये सुद्धा या ठिकाणी गोडी असावी, त्या माध्यमातून हा व्हिडिओ आम्ही तयार करतोय. माझ्या आजोबाचं नाव यादवराव आहे. अण्णाव बिडवे यादवरावा बाबाचा बिडवे कुळीचा त्याला रे उधार आजोबाचा उधार नाताल बाजला आज रे पवित्र दान धर्म करावा मुखार पवित्र बरोबर बोलावा यादवराव बाबाचा बिडवे कुळीचा त्याला रे उधार आजोबाच्या नावानं जय भाग्यत दान रे देऊना नाव रे सांगूना आजोबाचा उधार दादा करूना त्याला हाय कुणीचे त्याचं नाव सांगलं त्याचा उधार करीना मुलाला घरचं दान कोण देईना नाव कोण सांगलं देवाला कुणीचा आजोबाच्या नावानं त्याला रे उधार हात रे पवित्र धर्म करावा आणि मुख पवित्र बळवा बोलावा नेत्र पवित्र पाय बहिण वळकावा आजोबाच्या नावानं त्याला उधार पावणार वासुदेव. मित्रांनो, आपल्या सोबत वासुदेव आहेत आणि गंगेच्या तीरी आपल्याला भेटलेले आहेत. कुठून आलेले आहेत, कशासाठी आलेले आहेत आणि काय संदेश देणार आहेत आपण त्यांना विचारतोय. आपलं गाव? आमचं हिंगोली जिल्हा औंढा नागनाथ. अच्छा, बरं, आपलं नाव? दत्ता विठ्ठल रेणकी राहणार औंढा नागनाथ. अच्छा, बरं, काय सांगणार आज वासुदेवाची भूमिका आपण निभावतायत, जो शुभ आशीर्वाद या ठिकाणी जनतेला आपण देत आहेत, काय सांगणार? वारकऱ्यांच्या सेवेकरिता आम्ही येतो, त्यांच्या कुळीचा उद्धार करण्याकरिता वारीमध्ये परस्थान करतो आणि वासुदेव काय आहे हे समजून सांगण्याचं परस्थान आम्ही करत आहे. अच्छा, बरं, काय सांगणार आज या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जनता दिसते, त्यांना समुपदेशन संदेश काय देणार, कशा पद्धतीने या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्राकडे वळावं? दिवाळीचा सण असल्यासारखा आज माहोल आहे बघा इथं. बरं, अंदाजे किती लोक असतील? खूप लोक आहेत, काही सांगता येत नाही इतके लोक आहेत. अच्छा, बरं, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दंग झालेले आहेत साहेब? पूर्णपणे. बरं, काय वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी हा जो जनसमुदाय बघून कसं वाटतंय? खूप आनंद होतोय माऊली. बघा, मी आज 2 वर्ष झाले आलो, मला खूप आनंद होतोय आणि मला वाटतं की विठ्ठलाच्या चरणात असं झोपी जावं. आमचं काल्याला दर्शन होतंय, डायरेक्ट दर्शन असते आम्हाला वासुदेवाला. बरं, किती दिवस मुक्काम असतोय आपला? आमचा महिन्याभराचा असतो माऊली. 1 महिनाभराचा. 1 महिना. मित्रांनो, 1 महिनाभराचा मुक्काम या ठिकाणी असतो. आपण कुठून आलात? परियोजनावर अच्छा, बरं, काय सांगणार वासुदेवाबद्दल, काय सांगणार? वासुदेवाबद्दल म्हणजे आम्ही दरवर्षी असतो कसं आहे. अच्छा, बरं, सकाळच्या पहारी वासुदेव हरिनाम बोला असं या ठिकाणी बोललं जातंय, परंतु आजची ही परिस्थिती निर्माण या ठिकाणी वेगळी झालेली आहे, काय सांगणार? आजची परिस्थिती म्हणजे एकदम आनंद होऊ राहिला. पहिल्यापासूनच आम्ही तसे ज्याला काही आई नाही बाप नाही त्या नाव करता दान देतात आणि त्याचा उद्धार करून घेत असे. अच्छा, बरं, आपली उपजीविका कशावरती आहे आपली? पांडुरंगावरती आहे. पांडुरंग थोडी तुम्हाला खाया पियाला देणार, तुमची उपजीविका कशा करता, संसार गाड्यावर कसा चालतोय? आम्ही असं 4 भिक्षा मागायची आणि त्यांच्याकडून दान घ्यायचा, आजोबाच्या नावाचा उद्धार करायचा आणि ते आपल्याला परवायला असं. मित्रांनो, हे वासुदेव आहे, तर आपण कुठून आलाच आहे? आपण चिखलीवरनं. अच्छा, बरं, कसं वाटतंय आज स्नान केलंय? एकदम आनंदी वाटतं. आनंद वाटतो. हा. बरं, काय संदेश देणार या ठिकाणी जनतेला, कशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे आजचं? हा, एकदम आनंदाई वाटतं. आनंददायी आहे. हा. बरं, तू किती वर्षापासून गंध लावतो बेटा? पहिलेच वर्ष आहे. हा, पहिलेच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे. तर कसे वारकरी कसे भेटतायत तुला? चांगले भेटताय. चांगले भेटताय, आनंद वाटतोय. हा, आपण कुठून आला साहेब? मी एकनाथ महाराजच्या पालखीत 18 तारखेपासून आलेलो आहे. अच्छा, हो. बरं, काय वाटतंय, कसं वाटतंय आजचं वातावरण? आनंद वाटतोय मला. दरवर्षी मी नाथ महाराज संघ येतोय. नाथ महाराज हो, पैठण.
मित्रांनो, पैठणवरून या ठिकाणी आलेले आहेत. आपले अनेक भाविक भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी काय साहेब माऊली कुठून आलात आपण? मी मुखेडून आलो सर. हा? मुखेड बरं, नांदेड. आपलं शिक्षण काय झालेलं सर? मी 12वी फेल हो सर. अच्छा, बरं काय उपजीविका काय करताय? आपल्या संसाराचा गाडा कसा चालवतोय? संसाराचा गाडा आता देवाच्या नावावर सोडून आम्ही देवाची वारी करता दरवर्षी. अच्छा, आणि बरं, उद्योग पाणी करताय का सर्व्हिस? हो उद्योग उद्योग करताय? हो ड्रायव्हर हो मी. ड्रायव्हर का एसटी महामंडळामध्ये? नाही असं प्रायव्हेट ड्रायव्हर आहे. private. बरं, काय वाटतंय वारकऱ्यांना घेऊन आलात? नाही आम्ही असं दोघं तिघं आलो. अच्छा, हा काल दरवर्षी येत आहे? दरवर्षी बरं, आजचा माहोल कसा वाटतोय? एकदम आनंद वाटतं सर. आनंद. हो मित्रांनो, हे आपल्या सभ्यते या ठिकाणी काही मंडळी होते, त्यांची आपण प्रतिक्रिया निवडक या ठिकाणी घेतलेल्या आहेत.